मी बोललो ना, त्यांना फिरता येणार नाही. त्यांची लायकी जर आम्ही काढायला गेलो तर त्यांची लायकी राहणार नाही. त्यामुळे त्यांना जे कुणी माणूस सांगितलं त्याचं नाव मी विसरतो, जे आधी शाहू फुले आंबेडकर म्हणायचे आणि प्रत्येकी आम्ही विचाराबरोबर सत्तेसाठी गेलेले, या लोकांना मला उत्तर द्यायचं नाही. पण यांची जर लायकी मी पुरावे सकट काढली तर त्यांना फिरणं अवघड होईल. त्यामुळे त्यांना सांगतो शांत बसा, नाही तर अवघड होईल. तुमच्या गावातून पुण्यापर्यंत आम्हाला जावं लागेल. त्यामध्ये काय काय झाले हे सगळ्यांना सांगावं लागेल. गेले 32 दिवस आम्ही सर्व पदयात्री चालत आहोत. 800 किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वांनी मिळून केला. या 800 किलोमीटरमध्ये आम्ही युवांना भेटलो, विद्यार्थ्यांना भेटलो, शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, वडीलधारी, तसंच अनेक संघटना ज्या स्वतःच्या हक्कासाठी लढत होता त्यांना सुद्धा भेटलो. आणि त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला निवेदनं दिली, त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्या सगळ्या अडचणी एका पत्राद्वारे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना द्यायच्या होत्या. जेव्हा सभा झाली, खरं तर दुपारीच अधिकाऱ्यांकडे हे पत्र दिलं होतं सीपी साहेबांच्या ऑफिसला. ते म्हणाले होते की आम्ही देतो. आम्ही सुद्धा एक पत्र त्यांच्या ऑफिसला इन्व्हर्ट करून घेतलं होतं. आणि मग आम्ही जेव्हा भाषण सुरू झालं तेव्हा सुद्धा सांगितलं होतं पुढच्या 1 तासाभरात या सामान्य लोकांच्या मागण्याची दखल सरकारने घ्यावी. पण तसं काही होताना दिसलं नाही. आम्हाला सांगण्यात आलं तहसीलदारला पाठवतो. एक तर अधिकारी, पोलीस अधिकारी म्हणाला की शहराच्या एका अध्यक्षाला पाठवतो. म्हणजे 800 किलोमीटर लाखो लोकांना आम्ही भेटलो, गरीबाला भेटलो. त्याची चेष्टाच खऱ्या अर्थाने सरकारने त्यावेळेस केली असं आम्हाला वाटलं. आणि मग आम्ही सर्वजण मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी अधिवेशनाकडे जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला थांबवण्यात आलं. कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला. ते काही राजकीय कार्यकर्ते नव्हते, कोणाचे ते मुलं होते, सामान्य शेतकऱ्याची मुलं होती, हक्कासाठी इथं आली होती. आणि मग त्यानंतर आम्हाला नवीन बांधलेल्या एका डिटेन्शन सेंटरमध्ये घेऊन गेले. 60-70 लोक आता डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत. एक तर त्यांना बाहेर काढावं असं आम्ही मगाशीच सांगितलं होतं, आत्ताही सांगितलं. ते त्यांना बाहेर काढतील, कुठलाही कलम त्यांच्यावर लागू नये अशी विनंती आम्ही केली, कारण ते सामान्य लोकांसाठी लढत होते. मग मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलावल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ज्या मुख्यमंत्री साहेबांना मागण्या केल्या त्या 2 भागामध्ये आहेत. एक भाग लगेचच हे अधिवेशन संपण्याच्या आधी त्यांना निर्णय घेता येईल असा एक भाग आहे, आणि दुसरा भाग ज्यासाठी कमिटी नाहीतर एखादं मंत्रीचं लोक त्यांना मीटिंग नाहीतर बैठक लावून ते मार्गी लावू शकतो. ज्या लगेच मागण्या मान्य करता येईल, मार्गी लावता येईल, त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तसंच धनगर समाज, मुस्लिम समाज व लिंगायत आरक्षण ज्या यांच्या मागण्या आहेत त्या ताबडतोब सरकारकडनं आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ जो या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, गेल्या वर्षीचं अनुदान मिळालं नाही ते मिळावं, आणि आता एनडीआरएफचे ते निकष आहेत त्याचे 4 पट कमीत कमी मदत आमच्या शेतकऱ्याला झाली पाहिजे असा विषय मांडला. 2.5 लाख रिक्त पदं या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीपासून सर्व विभागामध्ये आहेत, ती त्वरित भरण्यात यावी. कारण का कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला 80,000 लोकांना 20 दिवसामध्ये ते भरती करणार होते. मग 80,000 जमत असेल तर ही 2.5 लाख जमलीच पाहिजे असाही मुद्दा आम्ही घेतला. जे 1000 रुपयाची फी आतापर्यंत गरीब मुला मुलींकडनं घेतली ती रिफंड करायची, आणि पुढे जर एखादी परीक्षा घ्यायची असेल तर 600 नाही तर 500 राजस्थानचा जसा कायदा आहे तो आपल्या इथं लागू करायचा. हे त्यातले काही नेते खोटं बोलतात. कॉन्ट्रॅक्टचा GR मागे घेतला असा तरी छुप्या पद्धतीने जिल्हा परिषद, नगर परिषदला सांगून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे. काही रिटायर झालेल्या शिक्षकांना घेतले ते ताबडतोब बंद करावं असं सांगितलंय. 60,000 शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती ही करण्यात यावी अधिवेशन होण्याआधी. कारण का लोकसभा आणि विधानसभेचं जे काही इलेक्शन लागेल त्याची आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितामध्ये या भरत्या करता येत नाही, ऍड करता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काढण्यात यावं. त्याच्याचबरोबर पेपर फुटीचा कडक कायदा या अधिवेशनामध्ये आलाच पाहिजे. दत्तक शाळा, समूह शाळा योजनेचा GR मागे घ्या. राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी महिलांच्या वतीने झालीच पाहिजे. त्याच्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचारक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, त्याच्याचबरोबर पेन्शनसाठी लढणारे जे सर्व अधिकारी आहेत या सगळ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या मार्गी लावल्या पाहिजे. नाही तर त्यांना चर्चेला बोलून तिथं कुठे ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. साठी, बार्टी, महाज्योती, TRTI या संस्थेला प्रत्येकी आता 250 कोटी रुपये दिले जातात. ते प्रत्येकी 1000 कोटी देऊन जे दुष्काळात जिल्हे आहेत, तालुके तिथे असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आज कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांना फी देता येणार नाही. त्यामुळे ती फी त्यांनी या संस्थेच्या मदतीने अतिरिक्त निधी देऊन द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. विद्यार्थ्यांना रखडलेल्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्या देण्यात याव्या. कापूस, कांदा, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांचा चांगला दर मिळाला पाहिजे. जो आज पडलेला आहे, कापूसाला 7,000 आहे, तुम्ही जर बघितलं तर तिथं सोयाबीनला 4,500 आहे. तो दर वाढवला गेला पाहिजे असं आम्ही मागणी केली. खताच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्याला होणारं नुकसान हे खऱ्या अर्थाने लागू केलं पाहिजे. केंद्राची या बाबतीत चर्चा झाली पाहिजे. त्यात राज्यातील ड्रग्सचं जे काही परिस्थिती आहे, युवा पिढी त्याच्यामध्ये अडकली, त्याच्यावर कारवाई करून. कारण का बातमी आली 250 कोटी सीज झाले, त्यानंतर काही नाही.
तर त्यानंतर MIDC मध्ये राज्य MIDCचे मुद्दे आहेत. राज्यात युवा आयोग, वकील संरक्षण कायदा हा या अधिवेशनात आला पाहिजे. राज्यातील सर्व पद भरती प्रक्रिया MPSCच्या मदतीने व्हावी, असे मुद्दे आम्ही सर्वांनी मिळून घेतलेले आहेत. आणि एक व्यक्तिगत माझ्या मतदारसंघातला मुद्दा म्हणजे माझ्या मतदारसंघातली MIDC जी रखडली आहे, राजकीय द्वेषातून रखडली, ती एक मार्गी लावावी. आणि फक्त माझी नाही, माझ्याबरोबर सलील भाऊ आहेत, आराराबांचे चिरंजीव रोहित आबा आहेत आणि असे अनेक आमदार आहेत. राजकीय देशातून त्यांच्या मतदारसंघात MIDC रखडल्यात, त्या पूर्ण होत नाहीत, सह्या केल्या जात नाहीत. त्यांना विनंती केली, असं द्वेषाचं राजकारण करू नका, युवांचा भवितव्याचा प्रश्न आहे, तो तिथं मार्गी लावा. असे सर्व मुद्दे घेऊन आम्ही CM साहेबांना भेटलो. CM साहेबांनी असं सांगितलंय, जे लगेच होण्यासारखे मुद्दे, फी, त्याच्याबरोबर स्कॉलरशिप आणि मी मगाशी वाचून दाखवले सर्व मुद्दे, अंगणवाडी सेविका, कॉन्ट्रॅक्ट भरती आणि हे लगेच या अधिवेशनामध्ये आम्ही लक्ष घालून मार्गी लावतो. NDRF प्रमाणे 4 पट NDRF ची मदत आमच्या शेतकऱ्याला देऊ, असं त्यांनी आश्वासन तिथं दिलेलं आहे. त्याच्याचबरोबर पंचनामे जे सुरू नाही झालेत, त्याबद्दल 2 दिवसापूर्वी ते बोललेत, अजून सुरू नाही झाले, तरी मी परत एकदा तिथं अधिकाऱ्यांना सांगतो असं त्यांनी सांगितलंय. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर NDRF नॉर्मच्या 4 पट मदत ही झाली पाहिजे, हे त्यांनी स्वीकारले आणि अनेक इतर मुद्दे स्वीकारलेत. 1000 रुपयाचा मुद्दा सुद्धा त्यांनी स्वीकारलाय. ते स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दिलेला शब्द ते पाळतात आणि आम्हाला विश्वास आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर की हे पद सामान्य लोकांची थट्टा करणार नाही आणि हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावतील. आणि ह्याच्याबरोबर इतरही मुद्दे जे आम्ही सर्वांनी घेतलेत ते मुख्यमंत्री साहेब या अधिवेशनाच्या आधी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलाय. आणि त्या विश्वासांना मान देत आता आम्ही अधिवेशनातून बाहेर निघालो आहे. आणि उद्यापासून मी आमचे सर्व संदीप भैया क्षीरसागर असतील, तसंच भुसारा साहेब असतील, अशोक बापू असतील, जयंत पाटील साहेब होते, टोपे साहेब होते, अनिल देशमुख साहेब होते, आपले आव्हाड साहेब होते, हे सगळे माजी मंत्री, आत्ताचे आमदार हे सुद्धा तिथे उपस्थित होते. त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत आणि ते सह्याचं पत्र हे CM साहेबांना हातात त्यांच्या दिलेले आहेत, वाचून दाखवले प्रत्येक मुद्दे. त्यामुळे त्यांनी हे सगळे मुद्दे मार्गी लावावे आणि अधिवेशन संपायच्या आधीच इतर विषयांवर चर्चा, राजकीय चर्चा होण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, अशी विनंती आम्ही केल्या. महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे अशी विनंती आम्ही CM साहेबांना केली. आम्ही अधिकाऱ्यांशी जेव्हा निघत असताना बोललो, एक तर डिटेन केलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना लगेच सोडवा, ते कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, ते सर्व पक्षाचे आणि सामान्य लोकांची मुलं आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नका. त्याचं मुख्य कारण त्यातले काही स्पर्धा परीक्षा देणारे युवा आहेत, कारवाई करून त्यांचं भवितव्य तुम्ही अडचणीत आणू नका. अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अधिवेशनात पोहोचण्याच्या आधी आम्ही त्यांना सोडू, पण अजून सोडवलेलं नाही. त्यामुळे मी आता तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. त्याच्याचबरोबर ही सभा होण्यापूर्वी अनेक शेतकरी, कष्टकरी, युवांच्या स्पर्धा परीक्षेचे जे काही विद्यार्थी ते येत असताना गाड्या थांबवण्यात आल्या, CPंना बोलावं लागलं, मग त्यांनी गाड्या सोडवल्या. भाषण करत असताना 5 ठिकाणी जे काही भोंगे होते, जिथून स्पीकर होते तिथं 5 ठिकाणी वायर कापण्यात आली होती. म्हणजे असे मुद्दे काहीतरी केले आणि आम्ही म्हणत होतो मुख्यमंत्र्यांनी ऐकावं, मंत्र्यांनी ऐकावं, तसं नव्हता, तहसीलदारला पाठवलं. म्हणजे हे 800 किलोमीटर चालून सामान्य लोकांचे प्रश्न आम्ही मांडत असताना तुम्ही आमदारांना जर तिथं भाव देत नसताल तर गरीबाला कसं भाव देणार, सामान्य लोकांना कसं भाव देणार, ते कोणाकडे जाणार, असा मुद्दा मांडल्यानंतर मग कुठेतरी CM साहेबांनी मग आम्हाला बोलावलं आणि हे सगळे मुद्दे ऐकून घेतले. कारण काय वाटतं तुम्हाला, तुमच्यावर तुम्हाला अटक करण्यात आली, वायर कापण्यात आल्या, या सगळ्या प्रकरणामागची कारण काय? एक तर माझं सोशल मीडिया अकाउंट 5 वेळा बंद करण्यात आलं होतं. त्याच्याचबरोबर युवा संघर्ष यात्रेचं जे अकाउंट आहे ते हॅक झालं, रोहित आबाचं अकाउंट हॅक झालं. त्याच्याचबरोबर अनेक इतर जे काही पत्रकार होते जे आमच्याबरोबर कंटिन्युअसली होते त्यांचं अकाउंट बंद करण्यात आलं. त्याच्यावरून समजून या ना, ह्यांना जे मुद्दे लोकांचे आहेत, ह्यांना ह्यातल्या काही लोकांना, सगळ्यांनाच नाही, यांच्यातल्या काही लोकांना इलेक्शनमध्ये वाद निर्माण करायचा आहे. समाजामध्ये असू द्या, नाहीतर धर्मामध्ये असून त्याच्यावर राजकारण खेळायचंय. आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत ते सामान्य लोकांच्या हिताचे आहेत आणि ते मुद्दे ह्यांना पचनी पडणार नाही असं कुठेतरी वाटलं असावं, म्हणून त्यांनी ते केलं. आम्ही सहज म्हणत होतो आम्ही येतो, आम्ही 10 वेळा सांगितलं तरी आमच्यावर लाठीचार्ज केला, आम्हाला पोलीस गाडीमध्ये टाकलं, डिटेन्शन सेंटरमध्ये. आजपर्यंत कुणी डिटेन्शन सेंटरमध्ये गेलं नाही. 4 आमदारांना डिटेन्शन सेंटरमध्ये टाकलं, कार्यकर्त्यांना टाकलं. म्हणजे डिटेन्शन सेंटरचं उद्घाटन सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन 800 किलोमीटर चालणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते या सरकारने केलं. याच्यावरून समजून घ्या की कशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. सरकार गंभीर नव्हतं त्यामुळे आक्रमक व्हावं लागलं आणि आता जेव्हा तुम्ही म्हणतात की आम्ही विश्वास ठेवतो मुख्यमंत्र्यांवर, आता तरी ते गंभीर आहेत का असं तुम्हाला वाटतं? हे बघा, पद महत्वाचं आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना संधी कुठेतरी दिली पाहिजे. हे मुद्दे काय रोहित पवारचे नाहीत, संदीप भैया क्षीरसागराचे नाहीत, सलील भैया देशमुखांचे नाहीत, आराराबाचे नाहीत, रोहित आबाचे नाहीत, भुसारांचे नाहीत. हे मुद्दे महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांच्या याच्यावर चर्चा व्हावी, जी 4 दिवस दुर्दैवाने नाही झाली. 4 दिवस आम्ही चालत असल्यामुळे तिथं आम्हाला चर्चेत सहभाग घेता आला नाही. पण जे ऑनलाईन बघितलं, कसिनोबद्दल ऐकलं, नुसता वादविवाद झालेला ऐकलं,
एकमेकावर राजकीय द्वेष तिथं केला. मलिक साहेब आले तेव्हा तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण सामान्य लोकांच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही, त्या मार्गी लागलंच नाही. त्या मुख्यमंत्री साहेब उद्या बोलणार आहेत, उत्तर देणार आहेत, आणि त्या उत्तरामध्ये या सगळे जे मुद्दे आम्ही मांडले त्याची सुद्धा उत्तर आम्ही देतो असं त्यांनी सांगितलंय. उद्या नाव घेतील नाही घेतील आम्हाला माहित नाही, पण आमचं एकच मत आहे, जे मुद्दे आम्ही दिलेत त्या मुद्द्यांवर तुम्ही उत्तर तुमच्या अधिवेशनामध्ये सामान्य लोकांना दिलेल्या उत्तरामध्ये यावं. विनंती अजून एक आहे. अधिवेशनादरम्यान जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? आंदोलन करणार आहात? आता आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. उपोषण त्याचा एक भाग असतो, आंदोलन करणं त्याचा एक भाग असतो, चालणं एक भाग असतं. म्हणजे सगळ्यात अवघड आणि सगळ्यात जास्त टाइम लागणारा, सगळ्यात जास्त संघर्ष आणि कष्ट घेणारा जर कुठलं आंदोलन असेल तर ती पदयात्रा आहे. ती यात्रा करून आम्ही हेच मुद्दे मांडतोय सामान्य लोकांचे. आता तेवढं केल्यानंतर जे ह्यांना प्रूव्ह करायचं असेल की आम्ही कोणासाठी लढतोय, म्हणजे ते हास्यास्पद असेल, विरोधक आमच्याबद्दल बोलतायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे, कारण का आम्हाला विरोधकांकडे लक्ष नाही द्यायचं, आम्हाला या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे अपेक्षा करूया अधिवेशन संपण्याच्या आधी हे सर्व मुद्दे आम्ही सर्वांनी मिळून जे मांडलेले आहेत त्याला सरकार सकारात्मक उत्तर देईल आणि मदत या सर्व घटकांना ते देतील अशी अपेक्षा आम्ही जी जागा तुम्ही नेमणूक केली होती कर्जतची, ती जागा चुकीची होती, त्यामुळे दुसऱ्या जागेवर एमआयडीसी करण्यात येते. 15 दिवसात नवीन जागा आहे. असं कोण म्हणलं ते मला सांगा. राम शिंदे यांनी सांगितलं. राम शिंदेंनी एक तरी गुऱ्हाळ उभं केलंय का? गेले 1.5 वर्ष मी प्रयत्न करतोय, 20,000 लोकांना नोकरी मिळू शकते, 1100 एकराची एमआयडीसी आहे. त्यांना काय कळतं एमआयडीसीचं? एमआयडीसी तिथं यावी म्हणून मोठे मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या विनंती करून आम्ही तिथे आणले. एमआयडीसी यावी म्हणून हायवे आणले. एमआयडीसी तिथं असल्याशिवाय दुसरीकडे होऊ शकत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन अख्ख्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे. तुम्ही 100-200 एकराची एमआयडीसी केली तर अडचणीत जाचाल. उगाच राजकारण करू नका. गरिबाचा विषय, राजकारणाच्या नादामध्ये अनेक युवांचं भवितव्य तुम्ही अडचणीत आणले. त्यांना त्यातलं काही कळत नाही. लोकांचं तर काहीच पडलं नाही. राजकारणाशिवाय त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनी काय बोलले मला माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिले, उदय सामंत साहेबांना मी पत्र दिले आणि मी त्यांना दोघांना सांगितलंय फक्त सही राहिली आहे. सही झाली की आमची तिथं जीआर निघतोय. तेवढंच करायचंय. सगळे सर्वे झालेत, खर्च झालाय, अजून काय वेगळं पाहिजे? ते असेही म्हणाले की ही जी संघर्ष यात्रा काढली त्या संघर्ष यात्रेला कुठलाच प्रतिसाद नव्हता, त्यामुळे शेवटला आज कणबाजी केलेला आलेला आहे. हा प्रतिसाद आहे. दुसरं, जे लोकात जातात, जे रस्त्यावर उतरतात त्या लोकांनाच आम्ही उत्तर देतात. जे लोक नुसतं मंत्रीपद मिळवण्यासाठी मागे पुढे नेत्याच्या मागे पुढे करणार या लोकांना आम्ही उत्तर देणार नाही. रोडवर येणारी लोक, सामान्य लोकांसाठी लढणारे लोक यांनाच आम्ही उत्तर देणार. हे पदासाठी भांडणारे लोक यांना आम्ही उत्तर देत नसतो. रोहित दादा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की यात्रेमध्ये लोकांनी पाठ फिरवली. काय सांगा? आताच बोलले काही वेळा अगोदर. कोण म्हणलं? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस साहेबांना युवांचं काय कळतं का? जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडला तेव्हा त्यांनी उत्तर काय केलं? महाराष्ट्रात तमाम युवा सिरियस नाहीयेत. पेपरफुटीचा मुद्दा आणला तेव्हा ते काय म्हणले? ज्या पत्रकारांनी ही बातमी जी खरी होती ती प्रसिद्ध केली त्याच्यावर हक्कभंग आणतो. जेव्हा केव्हा त्यांना आपण विचारतो तेव्हा ते खोटं बोलतात. आता ज्या व्यक्तीला युवांचं काहीच पडलं नाही ते याबद्दल काय बोलणार? किती गर्दी होती तुम्ही बघितली, आणि मला स्पष्टीकरण द्यायचं नाही. त्यांना जे काय बोलायचंय मीडियासमोर ते बोला, जरा लोकात जावा, लोकांशी बोला, चर्चा करा, पण जे काय ते बोलतील एक तुम्हाला सांगतो, ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर फडणवीस साहेबांवर युवा पिढी पाठ फिरवेल एवढंच इथं सांगतो. मराठी संपू दे, मराठी खतम होईल. दादा, हे मुद्दे फक्त आजचे नाहीत, याआधी मुद्दे होते. तुमच्या सरकारमध्ये तुम्ही काय उचलले नाही? औरी कोण आहे? औरी कोण म्हणलं? औरी कोण? तुम्ही कारवाई का केली नाही? हे बघा, एक तर ऑरी कोण आहे मला माहित नाही, पण ऑरी ऐकल्यानंतर आणि नितेश राणेंचं नाव ऐकल्यानंतर मला क्वारी आठवते. क्वारीमध्ये म्हणजे खाण असते ना, त्यात एक डबकं असतं, त्या डबकात बेडकं असतात. पाऊस आला की बेडकं ओरडायला लागतात. आता इलेक्शन जवळ आले तर काही राजकीय बेडकं ओरडायला लागलेली आहेत आणि त्यांना मंत्रिपदाचं पडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्याला कुणी बोललं तर मंत्र्याच्या त्या नेत्याच्या समोर त्यांचं जरा अकाउंट चांगलं असावं म्हणून बेडकासारखं ते बोलत असतील, राजकारणा खालच्या लेवलला घेऊन जात असतील, त्यांच्यावर आम्ही कशाला बोललो पाहिजे? ते ऑरी असू नाही तर क्वारी असू, आम्हाला काय त्याचं पडलेलं नाही. रोहित दादा, हे प्रश्न आताचे नसून जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हापासून हे प्रश्न तुम्ही माझं भाषण ऐकलंय का? माझं भाषण ऐकलं का? त्यात मी बोललो हे सरकार असू नाही तर ते सरकार असतो. या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि येत्या काळामध्ये जर इलेक्शन आम्ही सर्वजण लढणार असू, जे लढणार आहोत, आमच्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये हे विषय आलेच पाहिजे. सरकार हे येणार आहे आणि सरकार आल्यानंतर पहिल्या 5 महिन्यामध्ये, आणि मी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात असं नाही, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी म्हणतोय पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये ह्यातले बहुतांश विषय हे 100% मार्गी लावण्याची धमक आमच्या नेत्यांमध्ये आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारामध्ये आहे. तर बघा, हे असल्या छटरफटर लोक जे आहेत, जे बोलतात, त्यांचं रेप्युटेशन काय आहे हे जर मी ओपनली बोललो ना, त्यांना फिरता येणार नाही. त्यांची लायकी जर आम्ही काढायला गेलो तर त्यांची लायकी राहणार नाही. त्यामुळे त्यांना जे कोणी माणूस सांगितलं तर नाव मी विसरतो, जे आधी शिवशाहू फुले आंबेडकर म्हणायचे आणि प्रत्येकी आम्ही विचाराबरोबर सत्तेसाठी गेलेले आहेत, ह्या लोकांना मला उत्तर द्यायचं नाही. पण ह्यांची जर लायकी मी पुरावे सकट काढली तर त्यांना फिरणं अवघड होईल. त्यामुळे त्यांना सांगतो शांत बसा, नाही तर अवघड होईल. तुमच्या गावातून पुण्यापर्यंत आम्हाला जावं लागेल आणि त्यामध्ये काय काय झाले हे सगळ्यांना सांगावं लागेल. आज एमआयडीसी संदर्भात एक बैठक होती, तुम्हाला त्याचं निमंत्रण होतं का? त्या बैठकीत
चिंतना झाली होती ती बदलणार आहे अशी माहिती आहे. हे बघा, मुख्यमंत्र्यांनी माझं पत्र घेतलंय, त्यात मी सांगितलं जी प्रक्रिया झाली ती झाली आहे, ती मान्य करा आणि MIDC डिक्लेअर करा. मुख्यमंत्री म्हणाले मी करतो, मी उदय सावंत साहेबांना आता भेटणार आहे, त्यांनाही सांगतो, मार्गी लावतात. मुख्यमंत्री जेव्हा हो म्हणतात विषय संपला. आमची MIDC जी आम्ही पाठपुरावा केलेली आहे, माझ्या मतदारसंघाच्या हिताची आहे, ती 100% होणार का? मुख्यमंत्री हो म्हणले, विषय संपला.